26 तारखेला प्रकार असा झाला, राहुल मुळे नावाचा जो इसम आहे तो माझ्या वॉटर पार्कला आला. खूप दारू पिलेला होता. त्या ठिकाणी त्यानं कुठली तिकीट फाडलं नाही. त्या ठिकाणी आमच्या जे गार्ड आहे, वॉचमन आहे, कपडे देणारी जी मावशी आहे, त्या ठिकाणी त्यांनी धिंगाणा घातला, वादविवाद केले आणि नंतर सरळ सरळ पूलमध्ये जाऊन नग्नावस्थेत फक्त कुठलेही कॉस्ट्यूम न घालता त्या ठिकाणी त्यांनी पूलमध्ये गेले. फॅमिली पार्क असल्यामुळं आम्ही त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी माझे गार्ड आले, त्यांना बाहेर काढलं आणि त्याला कपडे घालून आम्ही त्यांना तिथून वाटी लावलं. परंतु त्यांनी काय केलं, मला एक व्हॉट्सअपद्वारे एक मेसेज केला की हे असं पार्क आहे, याची परवानगी आहे का, असं आहे का, तसं आहे का, असा एक मोठा एक मेसेज तयार केला. जिल्हाधिकाऱ्याला कंप्लेंट देतो, असं करतो, तसं त्याने ते मला फॉरवर्ड केला. त्यानंतर परत त्याच्याखाली लिहिलं की हा मेसेज वाचा. हा जर मेसेज तुम्हाला फॉरवर्ड करू द्यायचा नसेल तर मला 10 लाख रुपयाची द्यावं लागतील. असे त्यांनी पैशाची मागणी माझ्याकडे केली आणि तीही लिगली स्वरूपात केली माझ्या मोबाईलवर मेसेज करून. काल रात्री आम्ही त्या संदर्भानं त्यांनी माझ्यावर गुन्हे काही दाखल केले की मी मारहाण केली, भानगडी केली. यापेक्षा जाऊन मी या ठिकाणी काल रात्री येऊन 10 लक्ष रुपयाचा गुन्हा त्यांच्यावर खंडणीचा मी दाखल केलेला आहे आणि ती सत्य परिस्थिती आहे. मी सर्व पत्रकार बांधवाला आणि सर्वांना विनंती करेन, ज्या पद्धतीनं नाव माझं खराब करण्याचं किंवा त्याच्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न चालू आहे राहुल मुळेचा, तो कृपया माझी एवढीच विनंती की सगळ्यांनी तो दोन्ही बाजूने तपासून बघावं.